माझी सगळ्यात पहिला माझी प्रतिमा असणार आहे ही खेळाडू असणार आहे. त्यानंतरची प्रतिमा जी असणार आहे ते सामाजिक कार्यकर्ता म्हणून असणार. राज्यसभेचे खासदार संजय काकडे साहेब त्यांच्या निधीतून, आमदार राजेश क्षीरसागरांच्या निधीतून, काँग्रेसच्या निधीतून आपण प्रभाग क्रमांक 26 चा कायापलट केलेला आहे. विकास कामासंदर्भात प्रभाग क्रमांक 26 मध्ये आपलं कोण हात धरू शकत नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. तर मी जे उभारलोय ते प्रभाग क्रमांक 12 मधून उभारलोय. तर मी अ गटातून उभारलोय. मी लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांना निवडून द्या. नमस्कार, मी ओंकार पोद्दार. के न्यूजच्या मी नगरसेवक या मालिकेमध्ये आज आपण येऊन पोहोचलो आहोत प्रभाग क्रमांक 12 या ठिकाणी. आश्किन आजरेकर हे या ठिकाणचे उमेदवार असून आज आपण त्यांची चर्चा करूयात. त्यांचं विजन काय आहे हे आपण जाणून घेऊयात. साहेब नमस्कार. आता महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. आपलं जे पहिलं सामाजिक किंवा राजकीय पार्श्वभूमी काय करतो काय बोला? आता मी आश्किन आजरेकर. सर्वप्रथम मी एक राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आहे. मी अंडर 14, 17, 19 नॅशनल्स खेळलोय. त्याचबरोबर मी शिवाजी युनिव्हर्सिटीचा कर्णधार होतो. शिवाजी विद्यापीठाकडून 4 वेळा खेळलोय. त्यानंतर मी आयर्नमॅन केले रिसेंटली 2019 मध्ये. आणि मी बरेच मॅरेथॉन्स पळालोय. माझी सगळ्यात पहिला माझी प्रतिमा असणार आहे ही खेळाडू असणार आहे. आणि त्यानंतरची प्रतिमा जी असणार आहे ते सामाजिक कार्यकर्ता म्हणून असणार आहे. माझे वडील गणी आजरेकर हे मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गेले 40 वर्ष आहेत. ते सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक ह्या सगळ्याच फील्डमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे. कुठल्याही समाजाचं कसलंही आंदोलन असून दे त्यात अग्रेसर भूमिका हे गणी आजरेकर आज आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरिवारांनी आणि आम्ही कुटुंबांनी घेतलेली आहे. 2015 साली आम्ही अपक्ष निवडून आलो. काँग्रेसकडे तिकिटाची मागणी केलेली. तर काही अडचणीमुळे काँग्रेसचं तिकीट आम्हाला देऊ शकले नाहीत. तर आम्ही त्याला अपक्ष निवडून आलो भरघोस मताने. आमच्या भागातल्या लोकांनी आणि लोकांच्या प्रेमाने आम्हाला चांगल्या मताने निवडून दिलं. आणि त्यानंतर आपण महापौर झालो. काँग्रेसच्या गोट्यातून आपण महापौर झालो. आपण बरीच विकास कामं केली. त्यावेळेला आपण राज्यसभेचे खासदार संजय काकडे साहेब त्यांच्या निधीतून, आमदार राजेश क्षीरसागरांच्या निधीतून, काँग्रेसच्या निधीतून आपण प्रभाग क्रमांक 26 चा कायापलट केलेला आहे. तुम्ही कधीही जाऊन आपल्या भागात कुठल्याही नागरिकाला विचारावं की तिथली जे बेसिक अम्युनिटीज आहेत तसं रोड, रस्ता, पाणी, गटर हे सगळं आपण करून 81 भागामध्ये कुठल्याही नगरसेवकांनी शाळा बांधलेल्या नाहीत साहेब. खरं आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये 2 महानगरपालिकेच्या शाळा बांधलेल्या आहेत. म्हणजे आता महानगरपालिकेच्या शाळा ज्या बंद अवस्थेत आहेत त्यांना आपण रिजनरेट करून आपण केलेलं आहे. आपली विकास कामासंदर्भात प्रभाग क्रमांक 26 मध्ये आपलं कोण हात धरू शकत नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. बरं, आता निवडणुकीला नागरिकांपर्यंत आपलं विजन काय असतं? काय विजन देऊ साहेब? आता हे जो प्रभाग क्रमांक 12 आहे हा जर तुम्ही बघितला तर हे कोल्हापूर शहरातला सगळ्यात मेन आणि गावठाण भाग आहे. ज्यामध्ये सगळ्याच प्रमुख गोष्टी येतात. आई अंबाबाईचं मंदिर आहे, आमचं दत्त मंदिर आहे, शाहू समाधी स्थळ आहे, CPR आहे, बिंदू चौक आहे, मटन मार्केट आहे. कामं करायला प्रचंड भरपूर डेव्हलपमेंट करायला गोष्टी आहेत. जर आमची महायुतीची सत्ता ही 100% महानगरपालिकेत येणार आहे. सत्ता आल्यामुळं राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, या तिघांची जी युतीची सरकार आहे त्या सरकारमुळे आपल्याला भरघोस निधी भेटणार आहे कोल्हापुरात डेव्हलपमेंट करण्यासाठी. भरपूर कामं करण्यासारखी आहेत. सगळ्यात मोठा आमचा दृष्टिकोन असणार आहे की महालक्ष्मीचा आराखडा, आई अंबाबाईच्या देवळाचं विस्तारीकरण हे करणं हे एक महत्त्वाचं आहे. आणि ते करत असताना स्थानिक लोकांना त्रास कमी होईल आणि स्थानिक लोकांना त्या दृष्टिकोनानं रोजगार कसं उपलब्ध होऊन देईल त्या दृष्टिकोनानं आमचं साहेब पुढची वाटचाल असणार आहे. त्याचबरोबर खेळाच्या संदर्भात एक माझ्या डोक्यात 2-3 गोष्टी आहेत. आपल्याकडे तर फुटबॉल एवढा मोठा आहे तर फुटबॉल तालमींना जिथं आपले ओपन स्पेसिस आहेत तिथं आपण त्यांना कॉर्पोरेशनच्या ओपन स्पेसिसमध्ये आपण त्यांना ग्राउंड्स करून देऊ शकतो. जे अनयुज्ड ओपन स्पेसिस आहेत महालक्ष्मीला पार्किंग करून देऊ शकतो. अशा 1-2-3 मोठ्या गोष्टी आपल्या डोक्यात आहेत. बरं, आता काय आवाहन कराल तुम्ही? आता मी जे उभारलोय ते प्रभाग क्रमांक 12 मधून उभारलोय. अ गटातून उभारलोय, OBC पुरुष मधून. तर हे 4 लोकांना अजून थोडंफार कन्फ्युजन आहे की मतदान कसं करायचं आहे. तर मी मीडियाला पण सांगू इच्छितो की तुम्ही हे जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत या गोष्टी पोचवा. आपण सगळं करायला लागलोय. गेले 3 महिने आम्ही ग्राउंड लेवलला पळायला लागलोय, राबा लागलोय. खरं लोकांना मतदान कसं करायचं हे जोपर्यंत लोकांना कळत नाही तोपर्यंत मतदान प्रक्रिया क्लिअरली आपल्याला पार पडणार नाही आहे. तर मी अ गटातून उभारलोय. मी लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या, भरघोस मतांना निवडून द्या. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेब आहेत. तसेच आम्ही पण सगळ्यांचे लाडके भाऊ आहेत. तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे बघून, पक्षाकडे बघून, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंकडे बघून, त्यांच्या विचारांकडे बघून तुम्ही आम्हा सर्वांना प्रचंड मताने तुम्ही विजयी करा.